प्रभाग क्रमांक 15 मधील जगजीवनराम झोपडपट्टी परिसरात 30 लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन नूतन राज्यसभा खासदार ज्योती वाघमारे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष निधीतून शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांच्या प्रयत्नातून ही कामे साकारत असून परिसर सुशोभीकरणाला चालना मिळणार आहे। उद्घाटनाप्रसंगी बोलताना खासदार ज्योती वाघमारे यांनी सांगितले की खासदार झाल्यानंतरचे हे त्यांचे पहिले उद्घाटन असून या प्रसंगी लावण्यात आलेला पहिला फलक त्यांच्या आयुष्यात कायम स्मरणात राहील। मनीष काळजे यांनी विकास कामांचा घेतलेला धडाका कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले। आज माझा सत्कार विकास कामांच्या माध्यमातून करण्यात आला ही अत्यंत अभिमानाची बाब आहे असेही त्यांनी सांगितले। विशेष म्हणजे ज्या ठिकाणी कामे सुरू आहेत त्याच समोरील शाळेत आपण शिक्षण घेतल्याची आठवण त्यांनी सांगितली। तत्पूर्वी कार्यक्रमानंतर शिवसेना भवन सेवालय 7 रस्ता येथे पक्ष पदाधिकाऱ्यांच्या वतीने खासदार वाघमारे यांचा भव्य दिव्य असा सत्कार करण्यात आला। त्यानंतर अनेक शिवसैनिक तसेच कार्यकर्त्यांनी ज्योती वाघमारे यांना भेटून त्यांच्या निवडीबद्दल शुभेच्छा दिल्या तसेच काही निवेदने देखील सादर केली। कार्यक्रमाला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते साईनाथ अभंगराव, जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत ठोंबरे पाटील, महिला जिल्हाप्रमुख आरतीताई बसवंती, नूतन नगरसेवक प्रियदर्शन साठे, मनीष काळजे मित्रपरिवार व सेवालाल प्रतिष्ठानचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।